आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलन करण्यात आलं। विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख पदवीधर यांची झालेली पदोन्नती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। नाशिकमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि साचणारं पाणी याविरोधात ठाकरे सेनेच्या नगरसेवक आक्रमक झालेत। यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। 7 दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर जन आंदोलन छेडणार असा इशाराही दिला आहे। मार्गे करावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेंनी डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणाचा सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी निषेध केलाय। डॉक्टरांनी हाताला काळी फीत बांधून मुका आंदोलन केलं। मुंबईत आझाद मैदानात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। कार्यरत शिक्षकांना टीईटी सक्ती शिथिलता द्यावी, बीएलओ कामातून शिक्षकांची सुटका करावी अशी मागण्या केल्या। ठाण्यात डॉक्टरांकडून मुजोर रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी होते। आरोग्य खात्याला सुरक्षा मिळावी असंही डॉक्टर म्हणाले। ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी गुरुवारी पुण्यात मुक्कामी आहे। दोन्ही पालख्या एकत्र पुण्यात आल्यानं पुणेकर उत्साहात आहे। अनेक जाती प्रदेशाचे लोक वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाले। ज्ञानोबा आणि तुकोबा पुण्यात पोहोचले। दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी गर्दी केली। यात विठ्ठलाची वेशभूषा केलेल्या बाल वारकऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। ठाण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर सोमवारी झाड कोसळले। या दुर्घटनेत जखमी झालेले पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। विक्रोळी पार्कसाईड भागात एका 35 वर्षीय व्यक्तीनं रिक्षात गळफास घेत आत्महत्या केली। संबंधित व्यक्तीला मद्यपानाची सवय होती अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आलं। नागपुरातील शिक्षकांनी आंदोलनात सहभागी होत संविधान चौकात शासनाविरोधात घोषणाबाजी केली। पालघरच्या केळठण इथं शॉर्ट सर्किटमुळे 2 घरांना आग लागली। आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। शेतकरी नेते रविकांत दुबकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधान भवनाच्या गेटसमोर आंदोलन केलं। सोयाबीन कापूस रस्त्यावर फेकत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। भिवंडीतील कामवारी नदीतील वाहून गेलेल्या 2 तरुणांच्या शोधासाठी एनडीआरएफ पथक भिवंडीत दाखल झाले। रविवारी नदीत वाहून गेलेल्या तरुणांचा 5 दिवसांपासून शोध सुरू आहे। आता गुन्हे